नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनोरे आपणा सर्वांचं श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी उत्पादन व्यय हा चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहोत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादनाचे घटक, त्यामध्ये उत्पादन म्हणजे काय, उत्पादनाच्या व्याख्या आणि उत्पादनाचे विविध घटक आणि त्याची वैशिष्ट्ये याबद्दल आपण ती माहिती पाहिलेली होती. तर आपण त्यामध्ये उत्पादनाचे 4 घटक असतात: भूमी, श्रम, भांडवल, हे आपण पाहिलेलं होतं. आणि कोणतेही उत्पादन कार्य का होते, उत्पादन कशाला म्हणावं, तेही आपण पाहिलेलं आहे. व्यक्ती किंवा समाज लोकांच्या गरजा भागवण्यासाठी ज्या मोठ्या प्रमाणावर वस्तूंची निर्मिती केली जाते, विशेष करून विक्रीच्या उद्देशाने, त्याला आपण उत्पादन असे म्हणतो. हे आपण ते पाहिलेलं होतं. आणि उत्पादन करत असताना उत्पादनाच्या वेगवेगळ्या घटकांना एकत्रित येऊन ते उत्पादन कार्य करावे लागते. साहजिकच आहे की असं कोणत्याही प्रकारे उत्पादन करत असताना त्या ठिकाणी उत्पादन खर्चही करावाच लागतो. म्हणजे हे उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, तर ह्या 4 घटकांना उत्पादन कार्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना त्यांचा मोबदला द्यावा लागतो, त्यांना त्यांचा रिटर्न द्यावा लागतो. म्हणजे ते श्रमिक, जर आपण काही श्रमिक लावले असतील तर त्यांना मजुरी द्यावी लागते. भूमी असेल तर त्या ठिकाणी खंड द्यावा लागतो. भांडवल असेल तर त्या ठिकाणी व्याज द्यावा लागतो. आणि संयोजक जो की ह्या तिघांना एकत्रित आणतो आणि त्याचा उद्देश असतो, त्याचा ही एक मोबदला असतो, त्याला आपण नफा म्हणतो. आणि नफ्याच्या प्राप्तीसाठीच संयोजक हे उत्पादन कार्य हाती घेत असतो. पण हे उत्पादन कार्य हाती घेत असताना त्याला वेगवेगळा खर्च करावा लागतो. म्हणजे हा जो खर्च आहे, उत्पादन कार्यासाठी लागणारे विविध साधनांना तो त्याला द्यावा लागतो. तर अशा प्रकारे उत्पादन खर्चाची एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. आता पहा, उत्पादन खर्च असेल, त्याला मिळणारे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च याचा तुलना केलं तर त्यातून संयोजकाला लाभ प्राप्त. जर उत्पादन खर्च जास्त आणि त्याला एकूण मिळणारं प्राप्ती, ज्याला म्हणतो उत्पन्न म्हणतो, कमी असेल तर त्या ठिकाणी त्याला नफा होतो का? नाही. तर त्याला नफा होतो का की घाटा होतो, हे आपल्याला उत्पादनाच्या त्या प्राप्तीवरून, उत्पन्नावरून आणि खर्चावरून लक्षात येते. त्याच्यामुळं हे उत्पादन व्ययाची संकल्पना म्हणजे खर्चाची संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं राहते. तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोडक्शन कास्ट असे म्हणतो. तर ह्या प्रोडक्शन कास्टचे या ठिकाणी जवळपास 7 प्रकार आहेत. तर ते या ठिकाणी दिलेले आहेत. एकूण 7 प्रकार या ठिकाणी आहेत. तर त्याच्यामध्ये मग ते वास्तविक उत्पादन आहे, सरासरी उत्पादन आहे, उत्पादन व्यय आहे, सीमांत उत्पादन व्यय, वैकल्पिक उत्पादन व्यय, स्थिर उत्पादन व्यय आणि बदलता उत्पादन व्यय. तर अशा प्रकारे हे 7 आहेत. तर आपण आजच्या या तासामध्ये केवळ काही निवडक आपण एक एक करून त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम आपण येऊ मौद्रिक उत्पादन व्यय, ज्याला आपण पैशातील उत्पादन व्यय असे म्हणतो. त्यालाच इंग्रजीमध्ये मनी कॉस्ट प्रोडक्शन असं म्हणतो. तर काय आहे हे उत्पादन व्यय, मनी कॉस्ट प्रोडक्शन? तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर पहा, मौद्रिक उत्पादन व्यय, ज्यालाच आता आपण मनी कॉस्ट प्रोडक्शन असं म्हटलेलं होतं. तर
पहा, मौद्रिक उत्पादने मौद्रिक मुद्रा म्हणजे पैसा आणि उत्पादन व्यय म्हणजे पैशाच्या स्वरूपात व्यक्त झालेले जे व्यय आहे, खर्च आहे, त्यालाच आपण मौद्रिक उत्पादन व्यय म्हणतो. म्हणजे उत्पादन करत असताना उत्पादकाला किंवा संयोजकाला जे काही पैशामध्ये खर्च करावं लागते, पैशाच्या स्वरूपात त्याला जे काही खर्च करावे लागते त्यालाच आपण मौद्रिक उत्पादन व्यय असे म्हणतो. आता ह्या पुस्तकी भाषेत जर पाहिलं तर पहा, कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्याकरता वस्तूच्या उत्पादनाच्या विविध घटकांना त्यांचा मोबदला द्यावा लागतो. काय म्हणलेलं आहे पहा, कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्याकरता उत्पादनाच्या विविध घटकांना त्यांचा मोबदला द्यावा लागतो. वस्तूचे उत्पादन करण्याकरता ह्या उत्पादनाच्या विविध घटकांवर मुद्रेच्या किंवा पैशाच्या स्वरूपात जो खर्च केला जातो त्याला उत्पादन व्यय असे म्हणतात. म्हणजे उत्पादनाचे हे जे काही 4 घटक आहेत, 4 का म्हणजे केवळ 4च नाहीत, ढोबळमानाने 4 जरी आपण घटक म्हणत असलो तरी उत्पादन कार्य करत असताना प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या घटकावर खर्च करावा लागतो. एखादा जो संयोजक असतो, उत्पादक असतो, आणि त्यानं उत्पादन करत असताना जे काही पैशाच्या स्वरूपामध्ये जे काही खर्च केलेलं असते, ज्याच्यासाठी त्या पैसा मोजलेला असतो, त्याला सर्वाला आपण मौद्रिक उत्पादन व्यय असे म्हणतो, मनी कॉस्ट प्रोडक्शन असं. तर आता समजा या ठिकाणी उदाहरण आहे की एका वस्तूचे 1000 नग म्हणजे 1000 वस्तू आपण तयार करतो आहोत आणि त्याच्यासाठी सपोज 10 लाख खर्च आलेला असेल, तर म्हणजे हे काय झाला, हा 10 लाख मौद्रिक किंवा पैशातील उत्पादन व्यय झालेलं आहे. तर या ठिकाणी हे मौद्रिक उत्पादन व्ययाचे अजून काही प्रकार आहेत. ते म्हणजे पहा की प्रत्यक्ष मौद्रिक उत्पादन व्यय, प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक उत्पादन व्यय, यालाच आपण इंग्रजी म्हणतो डायरेक्ट ऑर एक्सप्लिसिट कॉस्ट. पहा म्हणजे काय, उत्पादकाने प्रत्यक्षात केलेल्या खर्चाला प्रत्यक्ष खर्च असे म्हणतात. हा खर्च स्पष्टपणे दिसू शकतो. उदाहरणार्थ श्रमिकांना मग दिलेली मजुरी असेल, कच्च्या मालासाठी खर्च असेल किंवा जाहिरातीचा खर्च असेल. पहा म्हणजे काय, तर की प्रत्यक्ष किंवा मौद्रिक उत्पन्न कशाला म्हणायचं, उत्पादन व्यय, तर जे प्रत्यक्षामध्ये उत्पादन घटकांना आपण दिलेलं आहे, जे आपणाला दिसू शकते, तर त्याला म्हणायचं प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक उत्पादन व्यय. तर मग ते कच्च्या मालासाठी असेल, मजुराला असेल, म्हणजे जाहिरातीचा खर्च असेल, हे आपणाला दाखवता येते. काही खर्च असे असतात की दाखवता येतात. आपण पहा, घरामध्ये छोटे मोठे उद्योग करत असतो, घरातलेच कोणते काम करत असतो, तर त्यावेळेस आपणही पहा, आपल्याला 2 प्रकारचे खर्च किती लागलं सांगा म्हणलं तर आपण ढोबळमानानं जे लागलेलं आहे तेच सांगतो. म्हणजे जे वरवर दिसते आपण त्याचीच मोजमाप करतो. शेतीचं किती खर्च आलेला आहे म्हणलं तर आपण ते सांगत असतो की नाही, बाहेरून युरिया टाकायला एवढं लागलं, ते लागलं, औषध मारलं, फवारणी केलं, हे केलं, ते सांगतो. मजुरी एवढी लागली ती सांगतो, बाहेरचे एवढे लोक कामाला आले. पण त्याच्यामध्ये आपण हा खर्च धरत असतो की घरामधून आम्ही 10 माणसं होता, मग आमचं हे खर्च त्याच्यात ॲड, आम्ही शेताचं काही खर्च, म्हणजे शेत हे आम्ही दुसऱ्याचं केलं असतं तर त्याला खंड द्यावा लागलं असतं, दुसऱ्याला किराया द्यावा लागलं असतं, ते खर्च हे आपण पकडत नाही. अजून दुसरं त्याच्यामध्ये आपली मेहनत असते, प्रेम असते, जिद्द असते, तर म्हणजे त्याला मनस्ताप असते, तर ते आपण त्याच्यात पकडत नाही, तर ते अव्यक्तच राहते. तर त्यालाच काय म्हणायचं, मग जे खर्च आपण मोजमाप करू शकत नाहीत, ज्या साधारणपणे आपणाला त्याच्यात ॲड करत नाहीत, त्याला आपण अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक उत्पादन व्यय म्हणतो. अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक उत्पादन व्यय असं म्हणतो. पहा, या ठिकाणी
उत्पादक वा संघटकाने स्वतःची जी साधने वापरली असतील त्या खर्चाला अप्रत्यक्ष खर्च असे म्हणतात. पहा, अप्रत्यक्ष खर्च कशाला म्हणजे एखादा उत्पादक असेल किंवा संयोजक असेल यानं उत्पादन कार्य करत असताना स्वतःचे काही जी उत्पादनाची साधने वापरत असतील तर त्याला अव्यक्त, त्यालाच अप्रत्यक्ष खरं म्हणलेलं आहे. म्हणजे एखाद्यानं एक छोटासा कारखाना लावलेला आहे शेतामध्ये, जी स्वतःचीच जमीन आहेत. अशा वेळेस तो काय करणार, म्हणजे तो दुसऱ्याच्या ठिकाणी लावला असता त्याला ते जमिनीचं एकतर विकत घ्यावं लागली असते किंवा जमिनीला किराया द्यावं लागलं असतं, प्लॅन्ट चालवण्यासाठी किराया द्यावं लागलं असतं. तर अशा वेळेस ते पकडत नाही. पण स्वतःचंच असेल तर आपण त्याला हे करत नाही. म्हणून उत्पादनाची जी साधनं आहेत ते जर उत्पादकाचे स्वतःचे असेल तर त्याचं ते खर्चात पकडले जात नाही. त्यालाच आपण अप्रत्यक्ष खर्च म्हणतो. याच्यामध्ये मग उत्पादकाचे स्वतःचे श्रम, उत्पादक किंवा स्वतः काम करतो परंतु ते त्याच्यात कधी कधी पकडत नाही, तर त्यालाच आपण अव्यक्तमध्ये अप्रत्यक्ष उत्पादन खर्चामध्ये ते घेतो. म्हणजे ते स्वतःची भूमी जमीन असेल, भांडवल असेल, तर हे झाले अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक व्यय. तर यानंतर आपण दुसरे एक महत्त्वपूर्ण अशी संकल्पना ते म्हणजे वास्तविक उत्पादन व्यय. यालाच आपण रिअल कॉस्ट प्रोडक्शन असे म्हणतो. पहा, रिअल कॉस्ट प्रोडक्शन असे म्हणतो. आता हे रिअल कॉस्ट प्रोडक्शन म्हणजे काय? पहा, खरे तर ही जी संकल्पना आहे रिअल कॉस्ट प्रोडक्शनची J.S. मिल यांनी मांडलेली आहे. प्राध्यापक J.S. मिल हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी ही सर्वप्रथम त्यांची ही कल्पना आहे. परंतु या कल्पनेला मान्यता मिळवून देण्याचं काम, याच्यामध्ये याची एक जबरदस्त व्याख्या करण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी केलेलं आहे. डॉक्टर मार्शल यांनी ते केलेलं आहे. तर पहा, आपण या ठिकाणी मार्शल यांची व्याख्या पाहू. मार्शल काय म्हणतात, कोणत्याही वस्तूच्या उत्पादनामध्ये विविध प्रकारच्या कामगारांना प्रत्यक्ष रीतीने वा अप्रत्यक्ष रीतीने जे प्रयत्न करावे लागतात, तसेच वस्तूच्या उत्पादनात गुंतविण्यात येणाऱ्या भांडवलाची बचत करण्यासाठी संयम किंवा प्रतीक्षेची आवश्यकता असते. अशा सर्व प्रयत्नांना व त्यागांना त्या वस्तूचा वास्तविक खर्च असे म्हणतात. पहा, ही एक खूप वास्तवपूर्ण व्याख्या आहे. महत्त्वाची तर आहेच, परंतु याचा अर्थ आणि खूप व्यापक आहे, मोठा आहे, चांगला अर्थ. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे की एक कोणतीही वस्तू तयार करत असताना उत्पादन कार्यामध्ये जे कोणी भाग घेतात, मग ते प्रत्यक्ष भाग घेणारे कामगार असतील किंवा अप्रत्यक्ष रीतीने जे कोणी लोक प्रयत्न करतात, जे काही करावं लागतं, आणि हे जे काही भांडवल आपण घेतो ते भांडवल तयार होण्यासाठी ज्या ज्या लोकांचं त्या ठिकाणी बचत करून ज्यांनी संयम आणि प्रतीक्षा केलेली आहे, अशा सर्वच्या प्रयत्नांना आणि त्यागांना त्यांनी वास्तविक खर्च असं संबोधलेलं आहे. पहा, म्हणजे हे दिसून येत नाही पण वास्तवामध्ये ह्या सगळ्यांचं योगदान असते. तर मग ते उद्योजक असेल, श्रमिक असतील किंवा भांडवलासाठी म्हणजे बचत करून भांडवलात रूपांतर करणारे ते वेगवेगळे वैयक्तिक कुटुंबाचे प्रमुख असतील, वैयक्तिक लोक असतील, तर ह्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना आणि त्यागांना, त्याग बचत ही अशीच होते का, बचत करण्यासाठी त्याग लावते. तुमच्या खिशामध्ये जर कोणी 100 रुपये दिलं, तुम्ही कॉलेजला येताना सरळ याल का, लगेच 100 रुपये जर असतील तर तुम्ही कधी एकदा पैसे संपून टाकू अशी इच्छा होते. म्हणजे हॉटेलमध्ये जाणं, जेवण करणं, नाश्ता करणं हे असं आपण करत असतो. असं सर्वच जण करत नसतात. पण एक उदाहरण दाखल तुम्हाला दिलेलं आहे की हे बचत करण्यासाठी माणसाला आपली जी काही इच्छा असतात ती कुठंतरी त्याला थांबून विराम लावून त्या ठिकाणी लोक बचत करतात, पैप बँकेत गोळा करतात आणि त्यातूनच भांडवल होते. आणि हे भांडवल अशा रीतीने कारखान्यासाठी उत्पादन कार्यामध्ये वापरलं जातं, यालाच आपण आता कर्ज म्हणून म्हणत असतो. तर अशा ह्या वास्तविक उत्पादन व्ययामध्ये मार्शल यांनी ह्या समस्त लोकांचं प्रयत्न
आणि त्यागांचं समावेश याच्यामध्ये केलेला आहे. तर हे झालं वास्तविक उत्पादन व्यय. यानंतर एक महत्त्वपूर्ण अशी संकल्पना ते म्हणजे सरासरी उत्पादन व्यय. यालाच आपण ॲव्हरेज कॉस्ट प्रोडक्शन असे म्हणतो. ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, सरासरी उत्पादन खर्च. सरासरी उत्पादन खर्च पहा, आता सरासरी कोणत्याही गोष्टीची सरासरी काढणं तुम्हाला अवघड नाही. आपल्या सर्वांना सरासरी येते आणि याच्यावरून सरासरी आपण काय म्हणतो, सरासरी किती खर्च आला, सरासरी तू किती वेळ अभ्यास करतोस, सरासरी किती दूर आहे. अशा प्रकारे आपण भाषा बोलताना सरासरीचा अर्थ काय आहे हे तुम्हा सगळ्यांना लक्षात येतं. तर या ठिकाणी आपण खर्चाच्या संदर्भात पाहतो सरासरी उत्पादन खर्च. तर सरासरी उत्पादन खर्च म्हणजे एकूण मौद्रिक उत्पादन व्ययाला एकूण उत्पादित मात्रांच्या संख्येने भाग दिल्यास येणारा आकडा म्हणजे सरासरी उत्पादन व्यय होय. म्हणजे एकूण जे मौद्रिक खर्च आलेला आहे त्याला सरासरी म्हणजे एकूण उत्पादन खर्चाला एकूण उत्पादित मात्रांच्या सहाय्याने, म्हणजे एकूण आलेला खर्च आणि एकूण तयार झालेल्या वस्तू, त्या वस्तूंच्या संख्येने जर त्या एकूण खर्चाला भाग दिलं तर जे व्यय भेटते त्यालाच आपण सरासरी उत्पादन व्यय असे म्हणतो. पहा, याचं सूत्र तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, इथं दिलेलं आहे की सरासरी उत्पादन व्यय म्हणजे एकूण उत्पादन व्यय भागिले एकूण उत्पादित मात्रा. म्हणजे एकूण वस्तू किती तयार झाल्या, एकूण वस्तूचा खर्च आणि एकूण वस्तू किती तयार झाल्या, तर हे त्याचं या ठिकाणी सूत्र आहे. तर या ठिकाणी पहा, एकूण 1000 वस्तू तयार केलोत आपण आणि त्याच्यासाठी 1,00,000 खर्च झाला. आता 1,00,000 खर्च झाला आणि तयार किती केल्या वस्तू 1000, तर त्याला आता डिवाइड करा. सरासरी उत्पादन व्यय बरोबर आहे एकूण उत्पादन व्यय भागिले एकूण उत्पादित मात्रा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर 1,00,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि एकूण मात्रा उत्पादित वस्तू त्या ठिकाणी 1000 वस्तू तयार केलेल्या आहेत. तर 1000ला 1,00,000 जर भागिलं तर या ठिकाणी आपल्याला 100 त्याचं येणारं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सरासरी उत्पादन खर्च म्हणजे काय त्याविषयी आपण पाहिलेलं आहोत. तर यानंतर पुढची एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे सीमांत उत्पादन व्यय होय. पहा, सीमांत उत्पादन व्यय होय. आता सीमांत उत्पादन व्यय ज्यालाच आपण मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो. तर सीमांत म्हणजे काय, सीमांत म्हणजे जो शेवटचा आहे, शेवटचा घटक आहे त्याला आपण सीमांत म्हणतो, सीमेवर असलेला. तर आता इथं सीमांत उत्पादन व्यय आहे, तर त्याला पहा याचं काय आहे. उत्पादित मात्रांच्या संख्येत एका मात्रेने वाढ केल्यास, उत्पादित मात्रांच्या संख्येत एका मात्रेने वाढ केल्यास एकूण उत्पादन व्ययात होणाऱ्या वाढीला सीमांत उत्पादन व्यय असे म्हणतात. पहा, या ठिकाणी सीमांत व्ययाची व्याख्या केलेली आहे. ते म्हणजे असे की उत्पादित मात्रांच्या संख्येत एका मात्रेने वाढ झाल्यास एकूण उत्पादनात, म्हणजे आपण जे काही उत्पादन तयार करत असतो ते तयार करताना शेवटचं जे काही उत्पादन होते त्यालाच आपण सीमांत उत्पादन असे म्हणतो. सपोज मी 10,00,000 कापसाचे थैल्या भरलेले आहेत, त्याच्यामध्ये एक थैल्याची जी वाढ झाली ते झालं सीमांत.
तर त्याची ही व्याख्या आहे. मग याच्यामध्ये याचं एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. सीमांत उत्पादन व्यय बरोबर एकूण मात्रांचा एकूण उत्पादन व्यय. सीमांत उत्पादन व्यय बरोबर एकूण मात्राचा एकूण उत्पादन व्यय मायनस नवीन एक अधिकच्या उत्पादित मात्रेचा उत्पादन व्यय. म्हणजे पहा, आता या ठिकाणी तक्त्याच्या सहाय्याने आपण या ठिकाणी सरासरी खर्च आणि सीमांत खर्च या ठिकाणी समजावून घेऊ. तर या ठिकाणी पहा, सीमांत व्यय कसं काढायचं? एकूण उत्पादनांची मात्रा व्यय उत्पादन व्यय मायनस नवीन अधिकच्या उत्पादित मात्रांचा उत्पादन व्यय. म्हणजे एका कारखान्यात 50 पंखे तयार होतात, तर त्याच्यावरचा खर्च 15,000 येतो. समजा एक पंखा तयार करण्यासाठी त्यांना म्हणजे तो जो शेवटचा पंखा आहे त्याला आपण सीमांत म्हणतो. जर आपण 51 पंखे तयार करू म्हणू तर त्याच्यासाठी त्याला 15,280 त्याला खर्च द्यावे लागतो. तर अशा पद्धतीने हा सीमांत खर्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तर आता आपण पाहू ही आकृती, की आकृतीच्या सहाय्याने हा सीमांत खर्च कसा स्पष्ट केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू. पहा, या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये वस्तूची मात्रा दिलेली आहे या पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात एकूण उत्पादन दिलेले आहे, तिसऱ्या या डब्यामध्ये सरासरी उत्पादन व्यय दिलेले आहे आणि चौथ्या ह्याच्यामध्ये सीमांत उत्पादन या ठिकाणी दिलेले आहे. तर हे 4 कॉलम्स आहेत. या ठिकाणी पहा, आता या पहिल्या कॉलमकडे येऊ आपण. तर यामध्ये एक वस्तू तयार केलेली आहे. समजा या उत्पादकाने मालकाने एक वस्तू तयार केली, तर एक वस्तू तयार करण्यासाठी खर्च किती आला? 10 रुपये खर्च आलेला आहे. एक वस्तू तयार करण्यासाठी 10 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे याचा सरासरी खर्च किती झाला? 10 रुपये, नाही का? 10 रुपयेच झाला. तर सीमांत किती आले? म्हणजे शेवटच्या वस्तूसाठी किती खर्च आला? 10 रुपये आला, कारण पहिली तेच आहे, शेवटची तेच आहे, म्हणून हे 10 रुपये. तर आता नंतर घ्या दुसरी वस्तू. आता दुसरी वस्तूची मात्रा जेव्हा तयार झाली तेव्हा त्या ठिकाणी 18 रुपये खर्च झालेले आहे. तर या ठिकाणी एकूण उत्पादन व्यय हे दुसऱ्या वस्तूच्या मात्रेसाठी 18 राहील आणि सरासरी खर्च त्या ठिकाणी किती राहील? 9 राहील. म्हणजे 2 वस्तू तयार झालेल्या आहेत आणि एकूण उत्पादित वस्तू 18 आहेत. तर ह्या 18 वस्तूला या ठिकाणी 9 भागलं तर या ठिकाणी ते 2 जर भागलं तर त्या ठिकाणी सरासरी उत्पादन व्यय निघून येईल. आणि आता इथं सीमांत व्यय होईल हे 8 होईल, कारण का पहिल्या वस्तूसाठी 10, तर दुसरी वस्तू तयार केली तर त्याच्यामध्ये 18 म्हणजे 8 ह्याला शेवटचा खर्च आलेला आहे. तर अशा पद्धतीने ह्या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. मग ते तुम्ही तिसरी वस्तूची मात्रा त्यानं तयार केली तर त्याला एकूण खर्च 24 आलेला आहे आणि 24 खर्च आलेला आहे. तर हा सरासरी उत्पादन खर्च आहे 8 आहे. 8 आहे सरासरी उत्पादन खर्च या ठिकाणी 8 आहे. तर त्यानंतर सीमांत उत्पादन आहे 6 आहे. सीमांत उत्पादन 6 आहे. तर अशा रीतीने चौथ्या वस्तूची जर मात्रा केली तर त्या ठिकाणी तेच आहे. म्हणजे काय, या ठिकाणी जसजसं आपण वस्तूची
वाढ करत राहतो तसतसं एकूण उत्पादन खर्चामध्ये वाढ होत आहे. आणि त्याचप्रमाणे सरासरी खर्चामध्ये देखील हळूहळू वाढ होत आहे. सरासरी खर्चामध्ये देखील हळूहळू त्या ठिकाणी वाढ होत आहे. तर पहा, सीमांत उत्पादन खर्चामध्ये म्हणजे आता वाढलेला आहे, पण पुढे पुढे उशिराने त्या ठिकाणी कमी होण्याची प्रवृत्ती आपणाला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे कुठं या ठिकाणी 17ला. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सीमांत उत्पादन व्यय या ठिकाणी पाहिलेला आहे. म्हणजे परत एकदा आपण कोष्टकाचा जर विचार केला तर या ठिकाणी वस्तूची जसजशी मात्रा वाढतो तसतसं एकूण खर्च, उत्पादनाचा खर्च वाढते आणि त्यासोबतच सरासरी खर्च देखील वाढत असते. आणि सीमांत खर्च मात्र या ठिकाणी थोडं कमी होताना दिसते काही काळापर्यंत, पण नंतर शेवटी वाढताना दिसते. असं हे कारण सांगतं. म्हणजे सुरुवातीला पहा, सुरुवातीचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला सरासरी उत्पादन व्यय आणि सीमांत व्यय जास्त असते. सुरुवातीला पहा, सरासरी उत्पादन व्यय 10 आहे आणि सीमांत व्यय देखील 10 आहे. परंतु नंतरच्या काळात जर आपण पाहिलं, सरासरी उत्पादन व्यय आणि सीमांत उत्पादन व्यय हे कमी कमी व्हायला लागतं. सरासरी आणि सीमांत उत्पादन हे व्यय हे काय कमी कमी व्हायला लागते, व्यय घटू लागते. तर या ठिकाणी या दोन्हीमध्ये यांचा जे खर्च भलेही घटत असला तर सरासरी व्ययामध्ये, सरासरी खर्चात होणारी घट ही कमी असते आणि सीमांत व्ययात होणारी ही घट जास्त असते. हे आपणाला या ठिकाणी लक्षात येते. आता सरासरी पहा, या ठिकाणी 10 होतं तर या ठिकाणी सरासरी खर्च 9 झालेला आहे. पण सीमांत खर्चामध्ये पहा, सुरुवातीला 10 होतं, नंतर 8 झालेलं आहे, नंतर 6 झालेलं आहे, 4 झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की सरासरी उत्पादन व्यय व सीमांत उत्पादन व्यय यांचं खर्च घटू लागतं. यांचं खर्च या ठिकाणी घटू लागते. परंतु सरासरी खर्चात होणारी घट ही कमी असते, तर सीमांत खर्चात होणारी घट ही या ठिकाणी जास्त असते. तर तिसरं याचं वैशिष्ट्य, निष्कर्ष आपल्याला असं निघते की सरासरी उत्पादन व्यय व सीमांत उत्पादन व्यय हे दोन्ही समान आहेत, समान होतात. काही ठिकाणी कुठं समान होतात आपण पहा, या तक्त्यामध्ये पाहिलेलं होतं. तर या ठिकाणी कुठं समान होतात ते आपण पाहू. पहा, या ठिकाणी इथं 7 आहेत इथं. म्हणजे या ठिकाणी कितव्या, 5व्या नगाला, 5व्या नगावर या ठिकाणी सरासरी आणि सीमांत उत्पादन खर्च हे समान झालेले आहे. पण अशा वेळेस उत्पादकाला जे काही नफा मिळते ते जास्त असतो असं मानले जाते. नंतर दोन्ही खर्च त्या ठिकाणी वाढू लागतात, परंतु सरासरी व्यय कमी असेल, सरासरी व्यय कमी वेगाने आणि सीमांत व्यय अधिक वेगाने वाढू लागते. नंतर दोन्ही व्यय त्या ठिकाणी वाढतात असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर आपण हे सरासरी आणि सीमांत व्यय जे सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आता आपण आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊ. पहा कसा असतो सरासरी आणि सीमांत व्यय. या ठिकाणी पहा, हा सीमांत व्यय दर्शवलेला आहे या पिवळ्या साईडमध्ये, परत त्याच्यावरच करतो. यालाच म्हणायचं सीमांत उत्पादन व्यय, सी व्यय. ते झालं सीमांत उत्पादन व्यय. तर या ठिकाणी दुसरं आहे जे मी लाल याच्यामध्ये काढतो याच्यावरच, तर हे तर याला म्हणायचं
सरासरी व्यय, म्हणजे पिवळ्या याच्यामध्ये जे आहे ते सीमांत उत्पादन व्यय आणि लाल याच्यामध्ये जे आहे ते आहे सरासरी उत्पादन व्यय. पहा, हे दोन आकृत्या आहेत तर याचा उतारही वेगवेगळा आहे. जसं आपण सीमांत उत्पादन व्यय जे येलो कलरमध्ये आहे तर त्याचा उतार हा तीव्र आहे, तीव्र उतार आहे आणि याचा मंद उतार आहे. तर आता पहा, याच्यावरून या आकृती आपणाला दिसते सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र. आता हे वक्र पहा, सुरुवातीला दोघंही खाली येतात. इकडं या ठिकाणी खाली खाली इथं येत राहतात. ते तिकडून दुसरा येतो, म्हणजे सीमांत उत्पादन पण खाली येऊ लागते आणि सरासरी खर्च पण त्या ठिकाणी खाली यायला लागते. तर अशा रीतीने हा सरासरी आणि सीमांत वक्राचे हे खर्च आहेत, खर्च वक्र आहेत. तर या ठिकाणी आपण दुसरी एक सुटसुटीत आकृती मी तुम्हाला दाखवतो, याला इंग्रजीमध्ये तेच खर्च वक्र आहेत, म्हणजे सरासरी आणि सीमांतच या ठिकाणी दर्शवलेले आहेत. आणि हा MC जो आहे सीमांत वक्र आहे, याला वक्र आहे ज्याला आपण मार्जिनल कॉस्ट असं म्हणतो. आणि हा AC आहे, AC हा ॲव्हरेज कॉस्ट, ज्याला आपण सरासरी उत्पादन खर्च असे म्हणतो. AC MC हे दोन्ही खर्चाचे ते प्रकार आहेत. तर ते वक्र अशा पद्धतीने U आकाराचे असतात. आणि हा जो MC वक्र आहे त्याचा उतार तीव्र गतीचा आहे. तर हे दोन्ही वक्र या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. तर हे U शेप आकाराचे वक्र या ठिकाणी तुम्हाला असे काढता येते, मी काढलेला आहे. तर याच्यामध्ये हा तर या ठिकाणी पहा, तर पहा हा जो आहे MC आणि हा AC सरासरी खर्च वक्र. तर एकंदरीत आजच्या या पाठामध्ये आपण उत्पादन व्ययाच्या वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर पुढच्या पाठामध्ये पुन्हा यापुढील हे उत्पादन व्ययाचे प्रकार आपण त्या ठिकाणी पाहू. तोपर्यंत थँक्यू, नमस्कार, धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत आपल्या मित्रांना हाचा लिंक, हाचा व्हिडिओ सेंड करा, लाईक करा, शेअर करा व जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये हे व्हिडिओ ऐकायला आणि पाहायला मिळतील. थँक्यू वन्स अगेन.